टाकला प्लांट, माऊली नगर या सर्व ठिकाणी सोलार लाईट व विविध विकास कामाचे कामं केलेले आहेत. आता काही नेत्यांनी इथल्या परभणीच्या आमच्या सहकार्यांनी म्हणा, नेत्यांनी म्हणा, काही भाषणबाजी केली की मी इथला सर्वस्वी आहे, तर मग इथं पैसा कोण दुसरा आणेल. हे मी जे इथं पैसे दिलेले DPDC मधनं ह्याचा मी प्रूफ देऊ शकतो आणि सर्वांना मी दिलेले आहेत. मी नसताना दिलेत, तर मला जर तुम्ही हे 4 नगरसेवक जर निवडून दिले, ह्या 16 नंबर वार्डचा विकास तुम्ही पाहिजे तसा मी करतो, पाहिजे तसा. ह्या 16 नंबर वार्डमध्ये जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे आपण इथं उभे करू आणि या वार्डाचा विकास करू, हा माझा शब्द आहे. आणि तुम्हाला माहित आहे, रत्नाकर गुट्टे असा कधी शब्द देत नाही कुणाला. जर होत असेल तर होतं म्हणतो आणि होत नसेल तर नाही म्हणून सांगतो. थोडं पाणी घ्या रे. आणि आता सर्वांचंच काय झालंय, आता जसं सुशीलही बोलला, मध्ये आमच्या खोबेताई बोलल्या, मध्ये आमचे काय नाव त्यांचं, बाबूभाई तर एकदम योग्य बोलले, हे सर्वांनी बोलले. काय असतं, लोक आंब्याच्या झाडाला दगड मारतात, बाबळाच्या झाडाला जाऊन दगड मारत नाही कोणी. तसं त्यांना काय दिसायला, आता सगळीकडे आटोच दिसायला आहे, इतरांवर कोणी काही टीका करत नाही. इतरांवर कोणी न बोलता फक्त ऑटोच्या बाबतीत बोलतात, ऑटो पलटी झाला म्हणतात. अरे बाबा, ऑटो जर पलटी होतोय तर तुमचे ऑटो पलटी, सगळे तुम्ही तर आमचे सगळे पंजा, मशाल, फूट सगळे तर त्या ऑटोवर लावून फिरायला सगळीकडे, सगळीकडे फिरायला रे बाबा. म्हणजे ह्यांची खून आमच्या ऑटोवर, मशाल ऑटोवर, पंजा ऑटोवर, कमळाचं फूल ऑटोवर, घडी ऑटोवर, सगळं तो ऑटोवर जे काय कोणी असतील एवढे सगळे ऑटोवर चारी बाजूला सजवून निघालेत आमचा ऑटो घेऊन. आणि आम्हाला म्हणजे आमचा ऑटो पलटी झाला. तुमचंच मग तुम्ही पलटी करा ना, तुम्ही तुमच्यात पलटी, तुम्ही तुमच्या मशालला पलटी करालेत, तुमच्या पंजाला पलटी करालेत, तुमच्या सगळ्यात पण पलटी करून टाकाले, तुम्हीच पलटी करालेत. त्याच्यामुळे आमच्या ऑटोच्या भानगडीत पडू नका. तुम्ही तुमचं बाहेर कुठं बघायचं बघा. इथं या 12 नंबर, 16 नंबर आणि 5 नंबर इथं मध्ये काही दिमाग लावू नका. काही इथं दिमाग लावून तुमचा उपयोग राहणार नाही. कारण की जे बसलेली जी जनता आहे, ही जनता इथल्या तिजोरीच्या चाव्या माझ्याजवळ देणार आहे. कारण इले जास्तीत जास्त 7, 8, 10च कधी पडणार आहेत आणि ते आपले तेवढे येणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यावेळेस म्हणू, अध्यक्ष आमचा करा, तुम्ही फक्त नेगोशिएशन करायची पावर द्या मला. आम्ही सांगू अध्यक्ष आमचा करा तर ठीक आहे, नाही तर आम्हाला काहीच करायचं आहे तुमच्यासोबत. परभणीमध्ये मागच्या वेळेस मला वाटतंय जिल्हा नगरपालिकेलाच ना, महानगरपालिकेला, त्यावेळेस नगरपालिका होती मला वाटतंय, नगरपालिका होती त्यावेळेस. आपले फड जे अध्यक्ष झालं त्यावेळेस जिल्हा परिषदला ना, जिल्हा परिषदला मोहन फड आमचे, नाही मोहन फडचा भाऊ दुसरा आपला महेश फड, फक्त एकटा निवडून आला होता, एकटाच अपक्ष. बरोबर आहे का? जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. तसं यांचं कुणाचंही बहुमत येणार नाही. आणि म्हणूनच आम्ही आपलं काय जिथं जिथं आपलं चांगलं बरं आहे, आपल्यासोबत जनता आहे, आपल्यासोबत आमची मायबाप जनता सर्वच आहे, आमच्या बहिणी आहेत, त्याच्यानंतर आमच्या आई वडील सगळं जे ज्याला मानतात त्या पण आमच्या सोबत आहेत. त्याच्यामुळं आम्ही जेवढा काय आम्हाला कर्तव्य होतं तेवढं केलं. आम्हाला माहिती आहे, तुम्ही आम्हाला सगळी चाबी देणार आहोत. आता हे वाचायला मला वेळ नाही, मला ते 12 नंबरमध्ये जायचंय. हे एवढे कामं केले, तुम्ही वाचला असेल, एवढे कामं केलेली आहे. हे कोणी दाखवू शकतं का? हे कोणी दाखवतंय का असं केलेलं काही? म्हणजे इथं विकास कोणी केला, काय झालं हे कुणाशी काय घेणं देणं नाहीये. इथं फक्त काय चालतं, तू तिथून निवडून ये, मी इथून निवडून येतो, तू तिकडून ये, मी तिकडून येतो. प्रत्येकाची साठगाठ असते इथं. आणि आताही साठगाठ चालू आहे. फक्त केवळ आणि केवळ आपल्या ऑटो सोबत कुणाची साठगाठ नाही.
आणि आम्ही साठगाठ करणारही नाही, कारण ह्या साठगाठ करण्यावाल्याची ह्याची जे चाबी आहे ती आमच्याजवळ येणार आहे. ह्याने कितीही साठगाठ करू द्या, ह्यांचं काहीच होणार नाही. आणि आमच्या आटोपट्टी करण्याच्या भानगडीत पडू नका. आम्ही आता शांत आहेत. आणखीन आम्ही जर बोलणं चालू केलं तर फार म्हणजे वेगळं होईल. त्याच्यामुळं मला तेवढं जास्त मी टीका कोणावर सहसा करत नाही, पण मी एवढी जिम्मेदारी घेतो. मी आता परभणीची जिम्मेदारी तर कुठली सगळी पूर्ण घेण्यापेक्षा माझा 16, 12 त्याच्यानंतर 5 आणि 11 हे 4 वार्डची जिम्मेदारी 100% मी घेतो. या 4 वार्डामध्ये जेवढं मला जे काय द्यायचं ते सर्व मी देईन. आणि 5 वर्षामध्ये हे वार्ड तुमचे सगळे रस्ते नाल्या सगळं व्यवस्थित होईल. मी सांगतो तुम्हाला 5 वार्डचं काम करायला मला काही प्रॉब्लेम नाही. 50 कोटी आणून इथं द्यायला काही दिक्कत नाही मला, मी देऊ शकतो. आज बघितलं असेल परभणीची हालत काय हो. आमचा निजामाकालीन जिल्हा झाला म्हणते, निजामाकालीन जिल्हा आहे म्हणते. त्या निजामाकालीन जिल्ह्याची हालत काय. ह्याच्यातून जिल्हा फुटलेला तर हिंगोली झाला. हिंगोली जाऊन बघा, त्या हिंगोलीमध्ये रोड रस्ते बिल्डिंगी कशा झाल्यात. जालना झाला, जालन्याचा किती विकास झालाय बघा. तिकडे लातूर झालाय, लातूरचा किती विकास झालाय बघा. आणि आम्ही म्हणतो आमचा पूर्ण निजामाकालीन जिल्हा. आणि या जिल्ह्याचा काय तोंडाला बांधून फिरावं लागतं, इतका धुरोळा या जिल्ह्यामध्ये. रस्त्यावर कुठं कोण्या गल्लीमध्ये रस्ता नाही. पावसाळ्यात जर कधी मयत झाली 4 खांद्यावर घेऊन जायचा रस्ता नाही, घेऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आपण काय आदिवासी एरियात राहतो का. आदिवासी एरिया तर याच्यापेक्षा चांगला आहे. तर मला माझ्या सर्व मायबाप जनतेला सांगायचंय, कुठेतरी कुणावर तरी विश्वास ठेवा. आतापर्यंत तुम्हाला बनवत गेले, तुम्ही बनलात, आता बनवू नका. माझी विनंती आपल्याला हात जोडून, आता बनवू नका. तुम्ही आतापर्यंत बनवत गेले तुम्हाला आणि राजकारण करत गेले. आजपर्यंत काय झालं मला सांगा. नाही ते आज खासदार आहे, इथून 2, 4, 5, 10 खासदार होऊन गेले असतील 50 वर्षामध्ये. किती खासदार झाले बाबा, किती आमदार झाले असतील. काय केलं त्यांनी इथे. आणखीन पिण्याचं पाणी नाही, आणखीन गटार नाही, रस्ता नाही, नाली नाही, काहीच नाही. म्हणजे आहे काय. महानगरपालिका बिल्डिंग नाही. म्हणजे अशी अवस्था आहे या परभणीची. या परभणीची अवस्था ही बिकट करायला जिम्मेदार जितके राजकारणी लोक आहेत तितके तुम्ही बी आहेत. मी सांगतो तुम्हाला, योग्य माणूस निवडला पाहिजे. हा फारुख बाबा आमचा रात्रंदिवस तुमच्यापाशी बसतो का नाही. रात्रंदिवस तुमच्या सभागृहात असतो नाही तर सभा इथंच असतो ना. तो सुशील आमचा रात्रंदिवस इथंच असतो, इथंच कामं करतो. आमची खोबेताई त्यांच्या म्हणजे त्यांच्या पतिदेवांनी तर एवढं सगळं काम केलं तुमच्यासाठी. त्यांची इच्छा आता त्याला पूर्ण करायची आहे त्यांना. आमचे दुसरे नवीन तडफदार शेख निजामुद्दीन, त्यांना आपण संधी दिली पाहिजे. जवानांना संधी दिली पाहिजे, तरुणांना संधी दिली पाहिजे. आपण लक्षात ठेवा, हे सगळं जे बाद झालेलं आहे त्याला बाद करून टाका सगळं. कुठपर्यंत आपण त्याच्या मागे फिरायचं. आजकाल जे तरुणाच्या मनात जे येतं, तरुण जे काम करायची इच्छा असते त्यांना खूप तरुणांची काम करायची इच्छा असते. म्हणून आपण तरुणांना निवडून दिलं पाहिजे. आणि परत एकदा आपल्याला सांगतो, आता मला आणखीन एका ठिकाणी जायचंय. त्याच्यामुळं मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. 4 उमेदवार कांबळे वर्षा सुशील, सय्यद समरीन सय्यद फारुख, शेख निजामुद्दीन शेख नसरुद्दीन आणि जयश्री विलास खोबे. हे माझे एक मोठी बहीण आहे माझी, 2 लहान बहिणी आहेत आणि एक माझा लहान भाऊ आहे. यांना निश्चित आपण येणाऱ्या 15 तारखेला ऑटोचं बटन दाबा. आणि ऑटोचं बटन याच्यासाठी दाबा, आपल्या लेकराला शाळेत घेऊन जायचं ऑटो लागतो, भाजीपाल्याला ऑटो लागतो, कुठल्या गावाला जायचं ऑटो लागतो, कुठे जायचं म्हणजे की ऑटो लागतो. म्हणून त्या ऑटोचं बटन दाबा आणि 15 तारखेला त्यांना बटन दाबून 16 तारखेजवळ निकाली हे सर्व विजय झाले पाहिजे अशी शपथ घ्या. हात वर करून अशी शपथ घ्या, बुट्टी बांधा आणि आव्हान करतो ना निवडून द्या. एवढंच आव्हान करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.